हे काही गुणवंत विद्यार्थी बसलेले आहेत आणि त्यांच्याकडून त्यांच्या यशाचं रहस्य आता आपण जाणून घेऊयात. पहिला प्रश्न मी प्रार्थना तुला विचारू इच्छिते. तू लहानपणापासून जीवनविद्येच्या संस्कारात वाढलेली आहेस, बालसंस्कार केंद्रात गेलेली आहेस. तर या बालसंस्कार केंद्रामध्ये शिकवलेल्या गोष्टींचा, अभ्यासाच्या पद्धतीचा तुला तुझ्या या संपूर्ण CAच्या प्रवासात कसा फायदा झाला? नमस्कार. मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल थँक्यू. जीवनविद्येचं माझं म्हणजे मी बाय बर्थच जीवनविद्येत आहे. कारण माझे दोन्ही आजी आजोबा किंवा माझे आईवडील, माझी पूर्ण फॅमिली जीवनविद्येत होती. तर माझ्यात ते बाय नॅचरलीच आलं आणि म्हणजे मला असं काही एक्स्ट्रा एफर्ट्स नाही लावावे लागले की अरे आपल्याला काही फॉलो करायचं आहे. ते माझ्या लाईफस्टाईलमध्येच आधीपासून बाय बर्थच होतं. तर म्हणजे अकॅडमिक पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बोलायला गेलं तर म्हणजे जसे स्टुडंट कोर्स म्हणा किंवा बालसंस्कार केंद्रांमध्ये आपल्याला जे जे टेक्निक शिकवतात, म्हणजे माझी आई स्टुडंट कोर्स घ्यायची. तर लहानपणापासून मी स्टुडंट कोर्स इननंबरेबल टाईम्स केलेला होता. तर त्याच्यात जे सगळे टेक्निक शिकवलेले, फॉर एक्झाम्पल 3R फॉर्म्युला किंवा व्हिज्युअलायझेशन टेक्निक. तर 3R फॉर्म्युला हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. बट त्याच्यातला जो रीड, रिमेंबर, रिप्रोड्यूस, तर जो रिप्रोड्यूस पार्ट आहे तो माझ्या CAच्या जर्नीमध्ये मला असं वाटतं की तो सगळ्यात जास्त महत्त्वाचा होता. कारण आय थिंक ही कॅन ऑल्सो रिलेट की CAचा पोर्शन एवढा वास्ट आहे की तुम्हाला पेपर प्रॅक्टिस किंवा रिटन प्रॅक्टिस खूप करावं लागतं. तर एकेका सब्जेक्टचे 7-8 सेट्स ऑफ पेपर सॉल्व करणं आणि पोर्शन एवढं वास्ट असतं की तुम्ही ते रिटेन नाही करू शकत. तर म्हणजे ते पेपर सॉल्विंग म्हणजे रिप्रोड्यूस आय थिंक इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द ऑल 3 ॲस्पेक्ट्स. आणि ते तुमचं डिसाइडिंग फॅक्टर असतं की ते तुमचं स्ट्रेंथ किंवा विकनेस बनू शकतं. तर मला असं वाटतं रिप्रोड्यूस हे खूप महत्त्वाचं आहे आणि जीवनविद्येने आपल्याला ती टेक्निक लहानपणापासून सांगितली. तर ते जर कन्सिस्टंटली फॉलो केलं तर आय थिंक दॅट कॅन बी अ गेम चेंजर. आणि कन्सिस्टन्सीचं मी म्हटलं की कन्सिस्टन्सी ही खूप इम्पॉर्टंट आहे. एस्पेशली CA किंवा कुठचीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल, पोर्शन खूप वास्ट असतं. तर म्हणजे असं नाही, म्हणजे कसं असतं की CAच्या ह्याच्यात मे बी 12 to 13 आवर्स डेली अभ्यास करावा लागतो. तर असं नाही चालायचं की एक दिवस 2 तासच अभ्यास केला आणि एक दिवस म्हणजे पूर्ण 15 तास अभ्यास केला, तसं नाही व्हायचं. तर कन्सिस्टंटली म्हणजे आता 3R फॉर्म्युला किंवा व्हिज्युअलायझेशन टेक्निक कन्सिस्टंटली फॉलो केलं तर आय फील तसंच म्हणजे त्याचं बेस्ट रिझल्ट्स मिळू शकतात. आणि व्हिज्युअलायझेशन टेक्निक पण म्हणायचं तर आय थिंक इथे सगळे बसलेले आणि सगळ्यांनी आपापल्या लाईफमध्ये कधी ना कधी ती फॉलो केलीच आहे. बट व्हिज्युअलायझेशन टेक्निक म्हणजे खूप एक पॉझिटिव्हिटी बूस्टरसारखं होतं की कधीही डिमोटिवेटेड फील व्हायचं. कारण एक स्टडी लीव्ह हा खूप 4-5 मंथ्सचा पिरियड होता. तर तेव्हा कधीही डिमोटिवेटेड फील व्हायचं, नेगेटिव्ह फील व्हायचं, तर ती व्हिज्युअलायझेशन टेक्निक ही खूप म्हणजे क्विकली तुम्हाला पॉझिटिव्हिटी बूस्ट करायची. प्रार्थना ऑल्सो फॉर दॅट मॅटर. म्हणजे कधीही नेगेटिव्ह थॉट्स मनात यायचे तर लगेच आपण प्रार्थना म्हणतो, सगळे नेगेटिव्ह थॉट्स बाहेर जायचे. तर आय थिंक हे खूप छोट्या छोट्या गोष्टी जे मला जीवनविद्येमुळे इम्पॅक्ट मिळाला. माझ्या आईवडिलांचं सुद्धा ते आधीपासून जीवनविद्या होते म्हणून त्यांची पुण्याईचा पण मला खूप लाभ झाला. आणि आम्ही जेव्हाही म्हणजे प्रार्थना म्हणायचो बिफोर एक्झाम्स, आम्ही सर्वांसाठी म्हणायचो की फॉर एक्झाम्पल आता सर्वांना या पेपरमध्ये पास होतात आहे किंवा सर्वांना एक्झेम्पशन मिळतात आहे म्हणजे चांगले मार्क्स, सगळ्यांना रँक मिळतो आहे. आम्ही प्रे करताना असंच करायचो ज्याच्यामुळे ते युनिव्हर्सली सगळ्यांना ॲप्लिकेबल होतं. मग तर आय थिंक आणि हे सगळे टेक्निक्स इन्क्लूड करून आय थिंक द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज मेहनत आणि अभ्यास. म्हणजे हे सगळं इन्क्लूड करून आणि तुमचं अभ्यास आणि तुमची मेहनत आय थिंक इट कॅन गिव्ह द बेस्ट रिझल्ट्स. ओके, खूपच छानरित्या तिने तिचा जो बालसंस्कार केंद्रामुळे तिला जो फायदा झाला तो तिने सांगितला. त्यात तिने 3R फॉर्म्युला म्हणजेच रीड अगेन अँड अगेन, रिमेंबर अँड रिप्रोड्यूस याबद्दल सांगितलं, व्हिज्युअलायझेशन टेक्निकबद्दल सांगितलं. आणि ती असं सुद्धा म्हणाली की ती मागताना तिच्यासोबतच तिच्या घरचे सर्वजण सर्वांसाठी मागायचे. म्हणजे हा जो अफर्मेटिव्ह विचार आहे, म्हणजे हे सगळं आपल्याला दादांनी त्यांच्या वेबिनार्समध्ये खूप सुंदररित्या खूप सोप्या भाषेत हे आपल्याला सगळ्यांना सांगूनच ठेवलेलं आहे. आणि हेच तिने इम्प्लिमेंट करून ती CA झालेली आहे.
सो येस, माझा पुढचा प्रश्न तुला असा आहे की फॅब्युलस फ्रायडेचे जे आपले कॉल्स होतात तर त्यामध्ये आदरणीय श्री प्रल्हाद दादांनी असं सांगितलेलं की तुझा जो पहिला पगार आहे तर तो तू जीवनविद्येला दिलेलास. तर यामागचा तुझा तो थॉट काय होता? ॲक्च्युली हे माझ्या आईने मला सजेस्ट केलेलं की म्हणजे तिने त्यावेळी तिचा जो फर्स्ट सॅलरी होती ती ट्युशन्स घ्यायची तर तिने त्यावेळी जीवनविद्या मिशनला डोनेट केलेली आणि तिने मला देखील सेम सजेस्ट केलं की तुलाही तेच करायला पाहिजे. आणि त्याच्यामागचं बिलीफ हे होतं की एक प्रकारची ती पेरणी आहे. म्हणजे आपण वेनेवर युअर एंटरिंग द प्रोफेशनल वर्ल्ड किंवा वेनेवर युअर एंटरिंग युअर अडल्ट लाईफ तर तुम्हाला एक चांगल्या नोटवर स्टार्ट करायला पाहिजे आणि वी शुड ऑलवेज गिव्ह बॅक टू द सोसायटी. तर अँड व्हॉट बेटर ऑप्शन देन थ्रू जीवनविद्या मिशन की आपण जीवनविद्याने आपल्याला एवढं दिलं आहे तर आपणसुद्धा काही छोट्या फॉर्ममध्ये ते कॉन्ट्रीब्यूट करू शकतो त्या गोष्टीसाठी. आणि आय थिंक इथे म्हणजे बरेच आपल्या मिशनमध्ये युवा किंवा वर्किंग प्रोफेशनल्स आहेत जे अधूनमधून जसं जमेल तसं कॉन्ट्रीब्यूट करत असतात. तर मला देखील म्हणजे असं काही मेजर नाही आहे बट माझा देखील त्याच्यात थोडासा हे बट आय थिंक इंटेन्शन प्युअर असायला पाहिजे आणि वॉटेवर बी द म्हणजे कधी तुम्ही देताय कितीही हे म्हणजे तुम्ही बेसिकली तुम्ही एक सोसायटीसाठी कॉन्ट्रीब्यूट करताय त्याचा मागचा तो इंटेन्शन होता आणि ते तिने मला सजेस्ट केलं तर मी तिच्याकडून इन्स्पिरेशन घेऊन ते घेतलं. खूपच छान. म्हणजे ह्याच्यातून आपल्याला कळतं की तिच्यावर झालेले जीवनविद्येचे संस्कार म्हणजे काकींनीसुद्धा म्हणजे त्या आधी क्लासेस घ्यायच्या आणि तिथे त्यांनी कमवलेला जो पहिला पगार होता तो त्या काळी 400 रुपये होता आणि तो त्यांनी जीवनविद्येसाठी दिला आणि तिनेसुद्धा तेच केलं. म्हणजे हे पैशांबद्दल नाही आहे तर हा सद्गुरू भाव आहे त्यांचा आणि तो त्यांनी दिला. आणि इवन जेव्हा दादांनी हे फॅब्युलस फ्रायडेच्या कॉलमध्ये सांगितलं तर तेव्हा असे भरपूर कमेंट्स येत होते की म्हणजे आम्हाला त्या काळी आमचा पहिला पगार देता नाही आला पण आम्ही पुढे आमचा जो शेवटचा पगार आहे तर तो आम्ही नक्की जीवनविद्येला देऊ आणि या पद्धतीने आम्ही राष्ट्राच्या हितासाठी एक म्हणजे आमचं कॉन्ट्रीब्युशन राहील. तर ही खूप कमेंटेबल गोष्ट आहे ॲक्च्युली. सो येस, थँक्यू सो मच प्रार्थना. माझा पुढचा प्रश्न सिद्धेश तुला आहे की स्पोर्ट्स म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर क्रिकेट, हॉकी, फुटबॉल तर हे सर्व येतं पण त्या पुढे जाऊन तू कॅलिस्थेनिक्स हा जो स्ट्रेंथ ट्रेनिंगचा प्रकार आहेस तर तो तू निवडलास. तर यामागचा तुझा हेतू काय होता? आणि ॲक्च्युली हा जो कॅलिस्थेनिक्स हे प्रकार आहे तर त्याच्यामध्ये आपल्या शरीराची खूप आपल्याला काळजी घ्यावी लागते तर ती काळजी तू कशी घेतलीस? हॅलो, पहिला इथं बसून मस्त वाटतं. म्हणजे जेवढं लॅटवियामध्ये युरोपमध्ये वर्ल्ड कप खेळून थर्ड पोझिशनमध्ये आल्यावरती जेवढी मजा नाही येत आलेली ना तेवढी मजा आज येते इथे बसून. तर कॅलिस्थेनिक असं मी ठरवलं नव्हतं की हा मी स्पोर्ट्स करणार आहे की पुढे 15 हां सगळं सांगतो. म्हणजे मी ठरवलं होतं कॅलिस्थेनिक्स हा स्पोर्ट्स मी खेळणार आहे की काय. मला कॅलिस्थेनिक्स म्हणजे मलाच तर माहिती होतं कॅलिस्थेनिक्स म्हणजे काय आणि मला ते 2 हफ्ते तर नाव बोलायला शिकायला लागलं. कॅलिस्थेनिक कसं बोलतात तेच नाही माहिती. लॉकडाऊन लागला आणि मी हेल्थच्या ह्याच्याने फिट राहायचं एवढं माझं होतं. म्हणजे 6 पॅक्स पाहिजे मला. मग मी 2 महिन्यासाठी वर्कआउट करायचो, 6 पॅक्स आले मग यानंतर सोडून द्यायचो, मग परत जायचे, परत 2 महिन्यांनी करायचो, मग सुटायचं, हेच करत राहायचो. मग त्यानंतर लॉकडाऊन पडला, जिम बंद झाली, मग मी घरी वर्कआउट करायला चालू केलं. मग घरी वर्कआउट केला मग त्यानंतर एक बड्डे होता माझा, तेव्हा मी असा स्वतःला हे दिलं की एक वर्ल्ड रेकॉर्ड बनवूया. त्याच्यामध्ये 30 सेकंडमध्ये 51 पुशअप मारायचे होते, डबल पुशअप मारायचे होते. मग तुम्ही अटेम्प्ट केला पण त्याच्यामध्ये मी हरलो, म्हणजे 51च मारले. एक तोडायचा होता पण जास्त मला तो नाही मारला. म्हणलं की ठीक आहे चालेल. मग त्यानंतर मित्र लोक लॉकडाऊन थोडा ओपन व्हायला लागला, मित्र लोक गेली क्रिकेट खेळायला. मला बॉलिंग नाही येत, बॅटिंग नाही येत, दोन्ही पण नाहीत आणि हे लोक चांगले खेळायचे. पण तेव्हा मी घरी माझा वर्कआउट चालू असायचा. मी गार्डनमध्ये बघितलं की काही मुलं स्वतः बाहेर वर्कआउट करतात आणि मी
त्यांच्याकडे गेलो, त्यांना विचारलं की काय ह्याला काय बोलतात. म्हणजे की काय नाही, पुलअप किती मारतो मारून दाखव. म्हणजे की मी गेलो तिकडे, 3 वर्षापासून ते वर्कआउट करत होते आणि त्यांचे सगळ्यात जास्त एका मुलाचे 25 पुलअप जायचे आणि मी तिकडे गेलो आणि मी 30 पुलअप मारले. मग सगळ्यांना वाटलं की अरे असं कसं झालं, मी 3 वर्षापासून करतो आहे, हा आता आला आणि मारून गेला. मग त्यानंतर तिकडे एक विनीत करून एक मित्र माझा, त्यांनी मला खूप हेल्प केली. तो बोलला की असं असं कॉम्पिटिशन पण असतात, तू खेळू शकतो, तुझ्याकडे पोटेन्शियल आहे. म्हणलं की ठीक आहे, आपण खेळूया. मग कॅलिस्थेनिक म्हणजे इन शॉर्ट आपल्या बॉडीच्या हेल्थची काळजी घ्यायची विदाऊट वेट. म्हणजे आपल्याला डंबलची गरज नाही. म्हणजे जसं पुशअप मारून करू शकतो, स्क्वॉट्स मारून करू शकतो, बॉपीस मारून करू शकतो. म्हणजे कॅलिस्थेनिक म्हणजे एक कॅली म्हणजे ब्युटी, स्थॅनिक्स म्हणजे स्ट्रॉंगनेस, म्हणजे केवढा फिट आहे तू. म्हणजे हां, ब्युटी अँड स्ट्रेंथ. म्हणजे त्याच्या हिशोबाने जिमनॅस्टमध्ये तेच असतं, ब्युटी अँड स्ट्रेंथ असते आणि ते ब्युटीमध्ये म्हणजे चांगलं दिसतं. मग याच्यानंतर माझा कॅलिस्थेनिक्सचा इकडनं माझा कॅलिस्थेनिक्स स्टार्ट झाला आणि मला त्या टायमिंगला लॉकडाऊनमुळे काढलं. थँक्यू. आणि खरंच मला अजून एक तुला प्रश्न विचारायला आवडेल की काकांनी तुझी ओळख करून देताना त्यांनी सांगितलं की तू भारतासाठी ब्रॉन्झ मेडल जिंकलंस. म्हणजे 2022मध्ये स्ट्रीट वर्कआउट अँड कॅलिस्थेनिक्स चॅम्पियनशिप या कॉम्पिटिशनमध्ये तू भारताला रिप्रेझेंट केलंस आणि भारतासाठी ब्रॉन्झ मेडल मिळवलंस. तर यासाठी खरं तर सर्वप्रथम टाळ्या झाल्या पाहिजेत. म्हणजे अख्ख्या जगात तुला भारताला रिप्रेझेंट करण्याची संधी मिळाली. तर हा तुझा जो एक्सपिरियन्स होता, ही जी जर्नी होती ती कशी होती आणि या जर्नीमध्ये तुला म्हणजे जीवनविद्येच्या टीचिंगचा तुला कसा फायदा झाला? सगळ्यात मोठा फायदा दादांमुळे, जीवनविद्या विषयामुळे सगळं इथेच आहे. सगळं याच्यामुळे झालं. कारण माझ्याकडे तो थॉट नव्हता की टॉपवरती जायचं आहे. सद्गुरूंचे प्रवचन ऐकायचो पहिला, आता पण ऐकतोच. सद्गुरूचे प्रवचन ऐकतो तेव्हा ऑलवेज बी ऑन टॉप हे सद्गुरू बोललेले आणि ते माझ्या माइंडमध्ये होतं. मग त्याच्यानंतर आता सिम्पल मी व्हिज्युअलायझेशन करायला बसलो, पण माझ्याकडनं होत नाही. आता समजा मला माहिती आहे माझ्याहून एक पोरगा पुढे आहे, तो फर्स्ट चॅनल मला माहिती आहे. मी डोळे बंद करून व्हिज्युअलायझेशन करायला बसायचो, पण मी त्या फर्स्ट पोझिशनवरती मला दिसायचंच नाही. मग मला कॉन्फिडन्स गेन करायचा होता माझ्यावरती. मग मी कॉन्फिडन्स कसा गेन करू त्याच्यावरती. मग मी बसलो, मग दादांच्या यूट्यूबचं हे बघितलं. दादा बोलले की छोटे छोटे गोल्स बनव, एकदम मोठा गोल नको बनवू, छोटा छोटा गोल बनव. एक माझा मोठा गोल बनलेला की इंटरनॅशनल रिप्रेझेंट करायचं इंडियाला. मग त्यानंतर एवढं मोठं करायचं त्यासाठी छोटं छोटं काहीतरी कर. मग मला स्वतःवरती कॉन्फिडन्सच नव्हता की मी कसं हे करू, म्हणजे माझ्या इंटरनल पॉवरला कसं हँडल करू. मग एक छोटा गोल बघितला. एक मित्र पण नाही, एक म्हणजे वर्कआउट करताना हाताला रिस्ट्रॅप लावतात आणि ते 200 रुपीजचं येतं आणि मम्मीनी पप्पानी असंच आणून दिलं असतं की हे घे यूज कर. मी बोललो की छोटा एक गोल ठेवूया, मी कोणाकडे मागणार नाही, मला कोणतरी आणून देणार आहे, कोणतरी आणून देणार. म्हणजे एक छोटंसं असंच बालिशपणासारखं की एक फक्त कॉन्फिडन्स येण्यासाठी. 7 ते 8 दिवसाच्या आतमध्ये माझा जो फर्स्ट होता ना तो माझ्याकडे आला. म्हणजे की तू खूप चांगला वर्कआउट करतो, हे माझ्याकडनं तुझ्याकडे रिस्ट्रॅप के. म्हणलं की अरे चांगलं होत आहे, वर्क करत आहे. मग मी बसलो. म्हणजे की मला इंटरनॅशनल खेळायचं. आता इंडियामधनं आतापर्यंत कॅलिस्थेनिकमध्ये माझ्या याच्यामधनं कोणीही गेलं नाही हे खेळायला. मग कोणाला माहितीच नाही की कसं जायचं पुढे, कसं कोणाला अप्रोच करायचा. मग मी परत व्हिज्युअलायझेशन चालू केली, डोळे बंद केले. मला कोण ना कोणतरी येणार आणि बोलणार की तू माझ्यासोबत इंटरनॅशनल खेळायचं. मी हळदीमध्ये होतो दादाच्या. मला शुभम सर करून एक माझे सर आहेत गुरु, त्यांनी फोन केला, सिद्धू इंटरनॅशनल खेलेगा क्या. बोले की ऐसा कैसा. बोले की हाँ सर खेलेगा, तो कल मीटिंग है आ जाओ. बोले की सर आता हूँ. त्यानंतर इंटरनॅशनल खेळायला सर बोललो
25 जण होती इंडियामधली. त्याच्यामधले एक 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 करून सगळे झाले. मी एकटा राहिलो. मी आणि एक फिट मॉम करून एक अजून एक इंडोरन्सवाली आहे गर्ल्समध्ये, आम्ही दोघं राहिलो. मग त्यानंतर आमचं ते चालू झालं की इंटरनॅशनल केलं. म्हणजे व्हिज्युअलायझेशन दादा एवढं सोपं करून सांगतात ना यूट्यूबवरती की छोटे छोटे गोल बनवा, मग त्याच्यावरनी तुमचा एक कॉन्फिडन्स आला की मग तुम्ही पुढे पुढे गोल होत होता. मग मी इंटरनॅशनलचा सरांचा जसा फोटो आलेला न्यूजपेपरवरती ते व्हिज्युअलाइज केलेलं, तसं मी व्हिज्युअलाइज केलं की मी व्हाईट शर्ट व्हाईट पॅन्ट घालून माझा फोटो असणार ह्याच्यावरती दार्जिलिंगमध्ये. म्हणले की हां चालेल हे करूया. ते झालं. मग आणि मी तिकडे व्हाईट शर्ट आणि व्हाईट पॅन्ट घेऊन जायला विसरलो. मग कसं घालणार. मग मी जेव्हा इंटरनॅशनलला गेलो तेव्हा बोललो आता तयारी करून जाऊया, ब्लॅक शॉर्ट्स आणि ब्लॅक टी शर्ट घेऊन जाऊया. मला माहिती आहे फोटो तर काढायचा आपल्याला. मग ब्लॅक शॉर्ट ब्लॅक टी शर्ट घेऊन गेलो आणि ते बाकी सगळं तर हार्डवर्क, मेन हार्डवर्क तर मी करायचो एव्हरीडे. जेवण प्रॉपर, डाएट प्रॉपर, झोप प्रॉपर पाहिजे, हे सगळं तर होतं. पण सगळं गेलं तिकडे आणि सेम बघा आता पण तोच असेल माझा फोटो, व्हाईट टी शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट. व्हिज्युअलायझेशन टेक्निकने मला खूप हेल्प केलं स्वतःला पण ग्रो करायला आणि माझ्या स्पोर्ट्सला पण ग्रो करायला. मग तेच. खूपच छान हसत खेळत त्यांनी उत्तर दिलं आहे. आणि म्हणजे व्हिज्युअलायझेशन टेक्निकचा फायदा इथे बसलेल्या सर्वांनाच झालेला आहे. वैभव दादा आहेत, सिद्धेश आहे, प्रार्थना आहे आणि हे दोघं पण आहेत. तर या सर्वांनाच झालेला आहे. आणि हा जो फायदा आहे म्हणजे हे ज्ञान त्यांनी यूट्यूब चॅनलवर आपलं जे वेबिनार्स दादांनी टाकलेले आहेत तर त्याच्यामधून त्यांनी ते ऐकलं आहे आणि त्याच्यामधून त्यांनी ते गेन केलं आहे. सो थँक्यू सिद्धेश. माझा पुढचा प्रश्न जिज्ञासाताई तुला आहे. तर तू एक प्रोफेसर आहेस. सो आजकालच्या IT आणि कॉर्पोरेट वर्ल्डच्या युगात टीचिंग ॲज अ प्रोफेशन तू निवडलंस, तर यामागचं तुझं इन्स्पिरेशन काय होतं? पहिलं विठ्ठल विठ्ठल सर्वांना, दादांना नमस्कार. आता ह्या मागचं इन्स्पिरेशन विचारलं तर खरं तर ऑब्व्हियस उत्तर आहे की सद्गुरूच. कारण लहानपणापासून आपण ऐकतो आहे की जीवनविद्येत आणि सद्गुरू प्रत्येक वेळी प्रत्येक प्रवचनात सांगत असतात की माझा नामधारक हा कायम टॉपलाच गेला पाहिजे, माझ्या नामधारकांची प्रत्येक मुलं टॉपला गेली पाहिजेत. आणि हे म्हणताना त्यांनी हे सुद्धा पुढे ॲड केलं की तुम्ही IAS व्हा, IPS व्हा, तुम्ही डॉक्टर इंजिनियर व्हा, तुम्ही प्राध्यापक व्हा, तुम्ही बिझनेस करा, तुम्ही उद्योजक व्हा. तर मला त्यामुळे हे होतं की सद्गुरूंनी सांगितलं आहे तर करायचं आहे असं ते होतं फक्त की हे माहिती आहे तर हे करायलाच हवं. तर लहान असताना थोडंसं पहिलं असं UPSC करायचा असा विचार होता आणि सगळ्यांना माहीत होतं, सगळे मला IAS होणार असं नेहमी म्हणायचे. आपले नामधारक इतके गोड की सगळ्यांनी मला खूप मोटिवेट केलं. नंतर फक्त असं झालं माझा कल थोडा बदलला, मला सायन्स क्षेत्रात जावंसं वाटलं म्हणून मी तो विचार बाजूला ठेवून सायन्समध्ये काहीतरी करावं असं म्हटलं. पण एक होतं की सद्गुरूंनी सांगितलं आहे ना तर मग ते करायचं आहे. मग ठीक आहे मी IAS IPSचं सोडलं तर पुढचं काहीतरी मी निवडणार हे नक्कीच आणि मला ते करायचं आहेच. तर हे माझं एक इन्स्पिरेशन मी धरून पुढे गेली आणि त्या रीतीने म्हणजे माझ्या आईवडिलांची पुण्याई असेल त्यामुळे, कारण त्यांचं खूप कार्य चाललेलं असतं त्यामुळे त्यांच्या पुण्याईने मला असे एक 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 मार्ग उघडत गेले. मी जिथे जिथे गेली तिथे सहज माझी व्यवस्था होत गेली. किंवा मी जेव्हा फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं तेव्हा माझ्या एक प्रोफेसर होत्या, त्यांची माझ्याशी खूप चांगली ओळख झाली आणि त्यांनी मला सांगितलं की जिज्ञासा आपलं नाणं कसं खणखणीत असायला हवं. आणि ते मी खूप इम्प्रेस झालेली कारण त्या दिसायला एकदम अशा छोटूशा होत्या पण जेव्हा त्यांचा लेक्चर ऐकला ना तेव्हा असं झालं की तोंड उघडलं की माणूस कळतो. हे नक्कीच हे मला पटलं. आणि सेम वे FYमध्ये असताना अजून एक प्रोफेसर होते माझे, त्यांनी फर्स्ट लेक्चरमध्येच आम्हाला सांगितलं की शिकवता शिकवता ते म्हणाले की
एकेकाळी मी सुद्धा तुमच्यासारखाच आता असा इथे समोर बसायचो. आज मी इथे उभा आहे आणि मी लेक्चर देतो आहे. तर तो माझ्यासाठी खूप असा वाव मुमेंट होता की हे किती भारी, म्हणजे आता इथे बसलं, आता तिथे जाऊन असं. तर आणि असं मला खूप मिळत गेले की त्याच्यामुळे मी इन्स्पायर झाली. आणि त्यात एक होतं की नाही, जिथे पण जायचं तिथे टॉपलाच जायचं आहे हा विचार धरून. आणि सगळी पुण्याईची साथ होती, त्यामुळे मला ह्या क्षेत्रात यावंसं वाटलं. थँक्यू जिज्ञासा. असं म्हणतात की यूथ ऑफ टुडे आर लीडर्स ऑफ टुमॉरो. तर ॲज अ प्रोफेसर तुझ्या भरपूर मुलांसोबत संपर्क येत असतो. तर आजच्या पिढीतील जे युवा आहेत, तर तुला काय वाटतं की त्यांच्यासाठी जीवनविद्या किती गरजेची आहे? म्हणजे खूपच जास्त गरजेची आहे जीवनविद्या. आता आपण खूप लकी आहोत सगळे इथे बसलेले, हे सगळे गुणवंत विद्यार्थी जे आहेत. मला खूप छान वाटलं यांच्याकडे बघून की अरे वा, इतकं प्रगती करतायत, इतके जीवनविद्येत हुशार विद्यार्थी आहेत. आज एवढ्या जणांचा आपल्याला सत्कार करता आला. पण बाहेर बघितलं की थोडं कुठेतरी असं होतं की विचारांचं सामर्थ्य अजून लोकांना कळलेलं नाही आहे. ते दादा आपल्याला इतकं सुंदर प्रत्येक कॉन्फरन्स कॉलमध्ये सांगतात, तुम्ही कृतज्ञता कशी व्यक्त करायची, वर्क लाईफ बॅलन्सचं असेल, तुम्ही तुमच्या म्हणजे बॉसचीच नाही तर तुमच्या खालीसुद्धा जर कोण कामं करत असतील तर त्यांच्याशी पण कसं चांगलं वागायचं, आपले कलिग्ज असतील, आपल्या इतर सगळीकडे वागताना, बोलताना, विचार करतानाचं जीवनविद्येने जे ज्ञान दिलं आहे ना, ते अमेझिंगच आहे. म्हणजे ह्याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही, हे मला कळलेलं आहे. आणि हे आपल्या इथे बसलेल्या सर्वांना माहिती आहे, हे नक्की आहे आपल्यासाठी. म्हणजे काळ्या दगडावरची रेघ म्हणतात तसं आहे ते. आणि जीवनविद्या खूप गरजेची. आता मी जेव्हा बाहेर बघते, माझे स्टुडंट्स असतात किंवा काय, आपल्याला विचारांचं एवढं कळत नाही किंवा संगत सगळ्यात महत्त्वाची, की आपण काही कुठेही जातं, टाईमपास करतं, लेक्चर बंक करणं असेल, काही असेल, अभ्यासाकडे इतकं लक्ष नसतं किंवा काय. तर ह्या सगळ्या गोष्टी सद्गुरूंनी आपल्याला 3R फॉर्म्युलासुद्धा दिला की अभ्यास कसा करायचा. एवढंच नाही, सद्गुरूंनी जेवायचं कसं, इथपासून जीवन जगायचं कसं, इथपर्यंत सगळ्या गोष्टी सांगितल्या. म्हणजे उत्कर्ष असेल, उन्नती असेल, दोन्ही बाजूने आपली स्पिरिच्युअल प्रोग्रेस तर होतेच आहे, पण दादा पण आपल्याला डेली लाईफमध्ये छोट्या छोट्या गोष्टी कशा करायच्या हे सांगत असतात. तर त्यामुळे जीवनविद्येची गरज आहेच. म्हणजे गरज आहे का हा प्रश्न पडूच नाही, गरज आहेच असं मला तरी वाटतं. सो थँक्यू पण तू विचारलं. जीवनविद्या खरंच काळाची गरज आहे. आणि आपण जीवनविद्या अजून लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याकडे ते साधन पण आहे. आणि त्यातलं सर्वात पॉवरफुल साधन म्हणजे सोशल मीडिया. सोशल मीडिया थ्रू आपण जीवनविद्येचा प्रचार प्रसार खूप मोठ्या प्रमाणावर करू शकतो. म्हणजे आपल्याकडे यूट्यूब चॅनल आहे जीवनविद्येचं, इंस्टाग्राम पेज आहे, तर त्यामध्ये आपण वेगवेगळे व्हिडिओज टाकत असतो, छोटे शॉर्ट व्हिडिओज टाकत असतो, रील्स टाकत असतो. तर हे जर आपण आपल्या फॅमिली, फ्रेंड्सना, रिलेटिव्सना पाठवलं तर त्यामुळे जीवनविद्या सगळ्यांच्या घरात पोचेल. आणि आता आपला संकल्पसुद्धा आहे की घरोघरी जीवनविद्या झाली पाहिजे. आणि त्यासाठी आपण सर्वांच्या घरी विश्वप्रार्थनाचा प्रयत्नसुद्धा घेतो. तर आपले प्रयत्न सुरूच आहेत, पण आपण स्वतःहून इंडिव्हिज्युअलीसुद्धा आपण प्रयत्न केला पाहिजे की ही जीवनविद्या जी आहे ती सर्वांपर्यंत पोचली पाहिजे. तर थँक्यू जिज्ञासा, थँक्यू सो मच. माझा पुढचा प्रश्न CA दुर्वेश तुला आहे. तर चांगल्या परिस्थितीतून सक्सेस मिळणं हे खूप सोपं असतं, पण जेव्हा आपली परिस्थिती प्रतिकूल असते तर त्याच्यातून जे यश मिळणं असतं तर ते खूप चॅलेंजिंग ठरतं. तर तुझ्या वाट्याला आलेली जी परिस्थिती होती तर त्याच्यावर तू कशी मात केलीस? विठ्ठल. सो दादांना मी प्रथम नमस्कार करतो आणि ते उपस्थित सर्वांना विठ्ठल. सो फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू जीवनविद्या मिशन मला संधी दिल्याबद्दल. सो सद्गुरू नेहमी सांगतात की तुम्ही जर माझा एक सिद्धांत जरी अनुभवलात ना तर तुम्ही तुमच्या जीवनाचं सोनं करू शकतात. तर तसाच एक सिद्धांत मी अनुभवला होता, तो म्हणजे वास्तववादाच्या अधिष्ठानावर प्रयत्नवादाची काळ धरत विकासवादाकडे झेप घेणे म्हणजे जीवनविद्या. तर वास्तविकता अशी होती की परिस्थिती खूप बेताची होती. म्हणजे वडील दारू पियायचे आणि मम्मीला रोज मारायचे असे, आणि मम्मी पण घरकाम करायची. आणि आम्ही लहानपणापासून ते बघत होतो की वडील मम्मीला मारायचे आणि घर पण खूप छोटं होतं. म्हणजे 10 बाय 10चं घर होतं आणि 2 वेळेला खायला मिळेल याची पण म्हणजे हे होतं, कठीण होतं. म्हणजे 2 वेळा खायला तरी मिळालं तरी. तर अशा परिस्थितीमध्ये 2च ऑप्शन होते. एक म्हणजे होतं की जी वडिलांची संगत घेतली त्या संगतीत जाणं,
नाही तर दुसरा ऑप्शन होता की ही परिस्थिती बदलून घेणं, जसं सद्गुरू म्हणतात मनस्थिती बदला परिस्थिती बदलेल. तर दुसरा ऑप्शन होता की नाही, काहीतरी वेगळं करून दाखवायचं, यातून बाहेर पडायचं. तर मला असं वाटलं की नाही, ह्यातून काहीतरी बाहेर पडायचं. पण सगळीकडे खूप काळोख असं हे होतं की काय करायचं, पुढे काही दिशा नव्हती. आणि त्याच काळोखामध्ये ना एक ज्ञानाचा प्रकाश आला, तो म्हणजे सद्गुरूंचा. एक ज्ञानाचा प्रकाश सद्गुरूंचा आला की म्हणजे माझी आजी लहानपणापासून म्हणजे आजी जीवनविद्या मिशनमध्ये होती. तर मग माझी आजी मला जीवनविद्या मिशनमध्ये घ्यायला सुरुवात, म्हणजे जीवनविद्या मिशनमध्ये मला घेऊन आली. तर तिने सद्गुरूंचं प्रवचन मला दाखवायची, बालसंस्कार केंद्रामध्ये घेऊन जायची. तर माझ्या मनामध्ये एक तर पक्का होतं की असं काहीतरी करायचं नाही की ही परिस्थिती मला बदलून दाखवायची आहे. तर मी बालसंस्कार केंद्रामध्ये जात होतो. तर बालसंस्कार केंद्रामध्ये आम्हाला अभ्यासाचं खूप महत्त्व सांगायचे की 3R फॉर्म्युलाचं सांगितलं किंवा बाकीचे जे विचारांचे शास्त्र आहे. तर त्यामध्ये असं झालं की मला अशी एक खात्री पडली की ना की ही जर परिस्थिती मला बदलायची असेल ना तर अभ्यासाशिवाय पर्यायच नाही आहे. जर मला अभ्यास करूनच मी ही परिस्थिती बदलू शकतो. तर मग मी त्या वाटेने हे करायला लागलो की नाही, आता मला अभ्यास प्रॉपरली करायचाच आहे. तर मी 10वीमध्ये पास झालो चांगल्या मार्काने. आता पुढे विचार होता की 10वीनंतर आता काय पुढे. तर मग पहिला मी विचार केला सायन्स घ्यायचा. पण सायन्सची फी बघितली पहिल्या दिवशी 1.5 लाख रुपये. मग विचार केला अरे आपली परिस्थिती अशी, 1.5 लाख रुपये मम्मी कुठून भरणार. तर मग विचार केला की नाही, सायन्स कॅन्सल, आता कॉमर्स. आता कॉमर्समध्ये 2 ऑप्शन होते, एक UPSCचा किंवा CA करण्याचा. डिसाईड केला UPSC करू. पण नंतर मग UPSCचा विचार केला की कळलं की अरे इकडे आरक्षण आहे किंवा खूप कमी लोक पास होतात UPSCमध्ये. आणि तर मग मला असं पाहिजे होतं की मी स्वतःच्या मेहनतीवर असं काय आणि कमी खर्चामध्ये असं कुठला कोर्स असेल. तर मी डिसाईड केला CA. आता मला इकडे एक सांगावंसं वाटतं सर्वांना की आपण काय करतो, 10वीचे पास झाले किंवा 12वीचे पास झाले त्यामध्ये आपण काय करतो की माझा कुठला फ्रेंड काय करतो ना ते मी कॉपी करतो. अरे माझा फ्रेंड CA करतो ना तर मी पण CA करतो, किंवा माझा फ्रेंड हा करतो तर मी पण तो करतो. त्याच्यामुळे फसगत अशी होते ना की जरी आपले इंटरेस्ट नसला ना तरी जस्ट बिकॉज माझा फ्रेंड करतोय ना म्हणून मी पण तिकडे त्या क्षेत्रामध्ये येतो. असे माझ्या पर्सनली माझ्यामध्ये पण झालेलं आहे की माझे फ्रेंड जस्ट बिकॉज मी CA करत होतो त्यामुळे माझे फ्रेंड्स पण CA त्यांनी चूज केलं. आणि नंतर मग अशी परिस्थिती आता आहे की त्यांनी अर्ध्या लोकांचं CA सोडून दिलं आणि अर्ध्या लोक अजून CA परीक्षा पास होत नाही. तर फक्त एकच ॲडवाईस होतं की तुम्ही थोडं याच्यामध्ये रिसर्च करा की तुमचा इंटरेस्ट कशामध्ये, तुमचं स्ट्रेंथ कशामध्ये, तुमची कॅपॅसिटी कशामध्ये, आणि त्यानुसार तुम्ही पुढे करिअर ऑप्शन डिसाईड करा. तर मी CA डिसाईड केला. ॲक्च्युली CAमध्ये एक तर खूप टॉप हे पोर्शन तर खूप वास्ट आहे आणि परीक्षा परीक्षा खूप डिफिकल्ट आहे. तर 3 गोष्टी माझ्या ऑलवेज डोक्यामध्ये होत्या. एक म्हणजे कन्सिस्टन्सी, एक म्हणजे टाईम मॅनेजमेंट आणि एक म्हणजे व्हिज्युअलायझेशन. या 3 गोष्टी जर तुमच्याकडे असतील ना तर सक्सेस तुम्हाला इझिली मिळू शकतं. कन्सिस्टन्सी असते की मी नॉर्मली पाहतो लोकांना, आपण काय करतो सुरुवातीला पहिले 10 तास अभ्यास करतो, मग 9 तास, मग 8 तास. असं करण्यापेक्षा जर आपण 8, 9, 10 तास, म्हणजे सुरुवातीला मी 8 तास केलं, मला माहिती माझी कॅपॅसिटी 8 तासाची आहे, तर मी सुरुवातीला 8 तास अभ्यास करणार, मग नंतर मग 9 तास, 10 तास. तर तो एक मार्ग उत्तम आहे. कन्सिस्टन्सी एक महत्त्वाचा मला पॉईंट वाटतो. दुसरा म्हणजे टाईम मॅनेजमेंट मी एक प्रॉपर डिसाईड केलं की कारण की प्रत्येकाकडे 24 तास तर असतातच. तर जर जी टाईम मॅनेजमेंट आहे ना ती जर आपण प्रॉपरली डिसाईड केली नाही की कुठला सब्जेक्ट किती वेळ द्यायचा, कुठला सब्जेक्ट आधी चूज करायचा, हे एक इम्पॉर्टंट आहे. आणि थर्ड मला असं वाटतं की व्हिज्युअलायझेशन टेक्निक, जसं दादा सांगतात आपल्याला की आपण आधी ना आपण आपल्या मनामध्ये ते स्वप्न हे करतो, व्हिज्युअलाइज करतो आणि नंतर प्रत्यक्ष साकारतो आपण. त्याला ते सक्सेसचं एक मंत्र आहे की पहिला आपण आपल्या मनामध्ये सक्सेस घेऊन यायचं आणि नंतर मध्ये समोर येतं. तर ती एक टेक्निक आहे. आणि मेन तर म्हणजे जी मी परिस्थिती सांगितली त्याचं मुख्य कारण म्हणजे एकच होतं की मला हे सांगून दाखवायचं होतं की एक खरे सद्गुरू जर आपल्या जीवनामध्ये आले ना तर जी गोष्ट अशक्य आहे ना ती शक्य होऊ शकते, जी असाध्य आहे ना ती साध्य होऊ शकते. आणि म्हणतात ना सद्गुरू म्हणजे एक परिस आहे, म्हणजे कुणाला पण हात लावते तर सोनं होऊन जाईल, त्याची अनुभूती येते मला सध्या. आता खरंच खूप जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्यासाठी. म्हणजे ह्याने जे कष्ट केले आहेत, त्याने जी मेहनत केली आहे तर ती आपल्या सर्वांना कळूनच येते. आणि त्यांनी एक सांगितलं की त्यांनी त्याच्या वाट्याला आलेली जी परिस्थिती होती म्हणजेच काय तर त्यांनी वस्तुस्थितीचा स्वीकार केला आणि त्याला त्यांनी सुरेख आकार दिला आणि त्यांनी शहाणपण वापरलं त्यात. म्हणजे परिस्थिती आपण बदलू नाही शकत पण म्हणजे ती आपण चांगली करू शकतो, जी ती आहे तशीच आहे पण त्याला सुधारण्याचा ऑप्शन आपल्याकडे नेहमीच असतो. आणि जेव्हा आपण म्हणजे त्यांनी जे सांगितलं तर एखाद्याच्या घरातलं वातावरण जेव्हा वाईट असतं तर तेव्हा तो मुलगा किंवा तो मुलगी व्यसनांच्या अधीन होता.
पण ह्यांनी तसं न करता त्याच्यावर आधीच लहानपणापासूनच जीवनविद्येचे संस्कार झालेले आणि त्यामुळे त्यांनी ज्ञानाची संगत धरली, त्यांनी सद्गुरूंची संगत धरली आणि म्हणून तो आता CA होऊ शकला आहे. एज्युकेशनचा मुद्दा ॲक्च्युली फॅमिली होती म्हणून बोलतो नाही तो पॉईंट. तसे म्हणजे मला लेटर्स खूप आलेले म्हणजे 2-3 की असं असं आहे, पण मी म्हणजे ते मला तुझं प्रेम आहे किंवा असं म्हणजे खूप लेटर्स आलेले, पण मी ते खूप इग्नोर केले. म्हणजे मी एकदा ते कॉन्टॅक्ट ब्लॉक केलं किंवा मी समजून सांगितलं की माझं असं असं आहे. आणि माझं असं खूप स्पष्ट म्हणणं आहे की जे आपण असं करतो ना की म्हणजे कुणाला पण गिफ्ट देतो ते आपण स्वतःच्या पैशांत देत नाही, ते तर आपण आपल्या आईवडिलांच्या पैशात देतो, त्यात काय मोठेपणा आपला. तर तो एक माझा पॉईंट होता. त्यामुळे मग मी डेलिबरेटली तो पॉईंट इग्नोर केला की नाही, मला ह्या गोष्टीमध्ये तर जायचंच नाही आहे. कारण की ही गोष्ट जर एकदा तुम्हाला लागली ना मागे, तर तुमचा जो करिअरचा फोकस आहे ना तो तुमचा हे होऊन जातो, म्हणजे दुसरी फोकस आपला वळतो आणि मग आपला करिअर सेकंडरी होतो आणि हा प्रायमरी होऊन जातो. तर मग तो पॉईंट लक्षात ठेवला पाहिजे जर आपण आपल्या ह्याच्यामध्ये हे करायचं असेल तर लाईफमध्ये. हो, हां, दादा बोलले की प्रेम अभ्यासावर केला. खूपच छान वाटलं तुम्हा सर्वांशी बोलून आणि तुम्हा सर्वांच्या पॉईंट्समधून खरंच खूप शिकायला मिळालं आम्हा सर्वांना. म्हणजे पुण्याईचं पाठबळ, त्यानंतर राष्ट्रावरचं प्रेम, ज्ञानदान करण्याची कला, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि त्याचसोबत सद्गुरू भाव, या सर्व गोष्टी एकत्र करून तुम्ही जे यश संपादन केलं आहे ते खरंच खूप टॉप लेवलचं आहे. आणि तुमचा हा जो सक्सेसचा ग्राफ आहे हा स्काय रॉकेट होतच जाणार आहे. आणि खरं तर तुमच्या सर्वांच्या वाट्याला आलेले जे प्रॉब्लेम्स होते, जे चॅलेंजेस होते ते भरपूर वेगळे होते, पण त्या सगळ्या प्रॉब्लेम्सचं, त्या सगळ्या चॅलेंजेसचं वन स्टॉप सोल्युशन म्हणजे जीवनविद्या आहे. म्हणजे तुमची जर्नी वेगळी, तुमचं डेस्टिनेशन वेगळं, पण त्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचण्याचं एकमेव रूट आहे ते म्हणजे जीवनविद्या आहे आणि सद्गुरूंचं ज्ञान आहे.